बघा एक सॉफ्ट आयर्न पीस घेतलाय, सॉफ्ट आयर्न पीस म्हणजे स्टील नव्हे, आयरनचा एक सॉफ्ट पीस घेतलेला आहे. त्या पीसवर आपण काय करतो, एक बार मॅग्नेटला रब करतोय. रब करणे म्हणजे घासणे. कपडे घासताना ब्रशने घासताना किंवा पेन्सिलनं काय लिहिलं की खोडताना इरेजरला रब करता, तसं मॅग्नेटला काय केलंय आपण त्याच्यावर रब केलेलं आहे. ही प्रोसेस आपण रिपीट केलेली आहे, म्हणजे खूप वेळा केलेली आहे. तेव्हा बघा इथं नॉर्थ पोल झाला, इथं साऊथ पोल झाला. आता त्याच प्लेटला काय केलं, उलटं केलं. आता उलटं केलं पुन्हा मॅग्नेटचं कोणतं पोल आहे बघा, नॉर्थ आणि साऊथ. आपण नॉर्थ पोलच काय करतोय त्याच्यावर रब करतोय. ठीक आहे. आता आपण प्लेट चेंज केली आहे, त्याच्यावरच खूप वेळा आपण काय केलं, रब केलं. तेव्हा इथं कोणता पोल तयार झाला आहे, नॉर्थ. म्हणजे जेव्हा तुम्ही सिंगल टच करताय ना, तेव्हा ज्या पोलनं तुम्ही रब करताय त्या साईडला सेम पोल तुमचा काय होतो, क्रिएट होतो. बघा द सॉफ्ट आयरन पीस अट्रॅक्ट द नेल्स शोईंग दॅट मॅग्नेटिझम इज इंड्युस्ड इन इट. इंड्युस्ड म्हणजे तयार होणे. त्याच्यात काय होतंय, तयार होतंय. समजलंय का सिंगल टच मेथड काय आहे, समजले का? बोला. सिंगल टच मेथडमध्ये इम्पॉर्टंट काय आहे की तुम्ही मॅग्नेटच्या ज्या पोलनं तुम्ही रब करताय त्या ठिकाणी तोच पोल क्रिएट होतो. म्हणजे मी जर नॉर्थ पोलनं करत असेल, बघा मी जर नॉर्थ पोलनं रब करत असेल तर तिथे नॉर्थ पोलच तुमचं काय होणार आहे, तयार होणार आहे.